इथे सांगितल्यानुसार की आपल्याला अशा अष्टस्वभावांचं जे आचरण आहे ते समतोल त्याचा ठेवता आला पाहिजे अष्टस्वभावांचा, आणि तत्संदर्भामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी आपण ग्रहण करत असतो त्याचाही समतोल ठेवता आला पाहिजे. जर का ते जास्त तुम्ही जर का ग्रहण केलं, म्हणजे एका माणसाला अशी फोडं आलेली होती सगळी, तो डॉक्टरांकडे गेला की बाबा हे काय झालं आहे, मला सगळी फोडं आलेली आहेत. डॉक्टरांनी बघितले सगळी उष्णतेची फोडं आहेत वगैरे, ते तुम्ही काय खाता? म्हणे मी रोज वाटी बदाम खातो म्हणे मी. डॉक्टर म्हणे ते पहिले बंद करा म्हणे, ते एक वाटीभर बदाम हे उष्ण असतात. म्हणजे हे सगळे उष्णता तीच बाहेर पडलेली आहे. म्हणजे तुम्हाला बदाम खायचं ते सुद्धा प्रमाणातच खावं लागतं. तुम्हाला तूप खायचं असेल ते प्रमाणात खावं लागतं. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं, जसा आपल्या पोथीमध्ये उदाहरण देतात शास्त्रामध्ये, जे औषधी असतात, रासायनिक औषधी असतात, ती किती घ्यायची असतात? सुईच्या टोकावर येईल एवढीच घ्यायची असतात. ती जर का कमी घेतली तर ते असर करत नाही, आणि जास्त घेतली तर त्याचा वेगळाच असर सुरू होऊन जातो बरं का. वेगळाच आजार उद्भवणार त्याच्यातनं. म्हणजे ते औषध असं प्रमाणातच घ्यावं लागतं, ना कमी ना जास्त. तसं आचरणसुद्धा तुम्हाला कसं करावं लागतं? प्रमाणात करायचं आहे. कदाचित तुम्ही तुमचा अधिकार वाढवला तुमच्या आचरणाने तर ते चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही आहे. पण तो कमी नाही केला पाहिजे. तो कमी जर का केला तर आपण मागे पडत जातो. जर चालताना तुम्ही मागे राहिलात तर खूप लोक तुमच्या पुढे निघून जातील, तुम्ही मागेच राहून जाल. तसं आचार करताना आपण जर का कमी करत राहिलो तर तो आचार एकदम मागेच पडून जाईल आपला, आणि अविधी पुढे निघून जाईल एकदम. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? वृत्ती अधीन न होवावे. म्हणजे एखादं आचरण आपल्याला जर का आवडलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण वेळ पण नाही द्यायचा, खूप वेळ नाही द्यायचा. मग एक पुष्प एक व्हायचे सांगितलं तर एकच पुष्प व्हा. मग आपण देवाच्या वचनावर चालतो की नाही? देवाने सांगितलं फूल व्हायला, मग एकच फूल व्हा. मग दुसरं फूल व्हायचं नाही. देवाचं वचन आहे, पक्क एकदम धरून ठेवलं पाहिजे आपल्याला. म्हणजे अधिकारापेक्षा अधिक आचार करायचा नाही. जरी तो योग्य आहे, काही आहे, परंतु काय होईल की एक विशिष्ट वेळाने तुम्हाला तो त्रासदायक वाटायला लागेल. जसं आता मी बोलतो आहे, निरूपण करतो आहे, तुम्हाला 5, 10, 15 मिनटं, पाऊण तास तुम्हाला चांगलं वाटेल, ओढून ताणून 1 तास. परंतु पाऊण तासानंतर मग तुमची चलबिचल चालू होते, तुमचं घड्याळ बघणं चालू होतं. म्हणजे आपली चलबिचल चालू होते, आपली मनाची स्थिती बदलत राहते. म्हणजे मी कितीही चांगलं बोलत असलो तरी तुम्ही ते जास्त वेळ नाही ऐकू शकत. एक प्रमाणात मी जर का बोलतो आहे तर तुम्हाला ते प्रवचन वाटेल, आणि मी प्रमाणापेक्षा जास्त वेळ बोलतो आहे तर तुम्हाला ते लेक्चर वाटायला लागेल नंतर. म्हणजे तुम्हाला असं वाटेल आता कधी संपतं आणि कधी नाही. म्हणजे हे काय आहे? प्रमाणापेक्षा तुम्ही जास्त ऐकू शकत नाहीत. ऐकण्याचं पण क्षमता आहे. म्हणजे शाळेचा तास किती मिनटाचा असतो? अर्धा तास, 40 मिनटं आहे ना. शाळेचा 1 तास तेवढ्या मिनटाचा असतो. 40 मिनटं झाली की लगेच तो तास बदलतो, दुसरा तास चालू होतो. हे का केलेलं आहे अशी पद्धत? कारण की ती प्रत्येक जीवाची ऐकण्याची एक मर्यादा आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त ऐकू शकत नाही, आणि जास्त ऐकायचं पण नाही. रेकॉर्डिंग आहेत म्हणून दिवसभर नुसतं रेकॉर्डिंगच लावून बसायच्या असं नाही करायचं. त्याचं चिंतन पण झालं पाहिजे. म्हणजे प्रमाणातच ऐकलं पाहिजे, प्रमाणातच त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. ऐकायचं कमी आणि चिंतनामध्ये जास्त आलं पाहिजे. असं काहीतरी प्रकार घडणं गरजेचं आहे. म्हणून अधिकार आपला केवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त आचरण करत बसलात तुम्ही, जास्त वाचन केलं, जास्त स्मरण केलं, तर तुमची मनस्थिती जी आहे ती खराब व्हायला लागते. म्हणून इथे स्वामींनी पुढेही वचन सांगून दिलं. वचनाचं पुढचं पद जे आहे, स्वामी सांगतात की स्थिती अधीन न होवावे. स्थिती अधीन नाही व्हायचं म्हणजे काय? की एखादा आचार तुम्हाला चांगला वाटतो. म्हणजे कधी आपलं होतं ना की मामाजी सांगायचे आम्हाला की तो वस्तीवरचा एक माणूस यायचा
आणि मामाजी त्याला विचारलं एकदा, मामाजी स्मरण वगैरे करतो की नाही? माझ्याकडनं रोज होत नाही, कधी उठणं होत नाही वगैरे, पण कधी कधी जर का मी बसलो तर मी 2-2, 3-3 तास माझं स्मरण चालतं. मामा म्हणजे आता हे आम्हाला पण योग्यच वाटलं असतं की हां बरोबर आहे, म्हणजे रोज जरी नाही घडलं तरी महिन्यातनं 2दा-4दा जरी आपण स्मरणाला बसलो, पण असं मनापासून बसायचं हे आम्हाला पण बरोबरच वाटलं असतं. पण मामाजींनी त्याला सांगितलं आणि आम्हाला पण कळालं असं नाही चालत. रोजचं अर्धा तासच करा, पण रोजचं तुमची सलगता असली पाहिजे. तुम्ही म्हटले की नाही नाही बाबा 5 दिवसाचं स्मरण आम्ही एकाच दिवशी करून टाकू, म्हणजे पुढचे 4 दिवस स्मरणाला बसायची गरज नाही, तर तसं चालणार नाही. रोज तुम्हाला तुमचं स्मरण जे आहे ते 15 मिनटं करा, अर्धा तास करा, पण तुमची ती सलगता रोज असली पाहिजे. रोज तुम्ही ऑक्सिजन घेतलंच पाहिजे हे आहे. परंतु जर का असं झालं की आपण एकाच दिवशी जातो आणि स्मरणाला बसतो, आपलं मन लागतं, मग तिथे सांगतात बाबा की अमकी वेळ झालेली आहे, प्रवचन आहे आता. आपण म्हणतो नाही मी स्मरणात मन लागलं, मी स्मरणच करेन आज. ह्याला म्हणतं स्थिती अधीन होणे, एकाच क्रियेमध्ये जास्त काळ राहणे किंवा एकाच क्रियेमध्ये राहणे. तसं नाही. तुम्ही म्हटले मला सेवादास्यच आवडतं, मला स्मरण जमत नाही, चालत नाही. तुम्ही म्हटले मला सेवादास्य जमत नाही, मला फक्त स्मरणच चालतं, तसंही चालत नाही. तुम्ही म्हटले मी पोथीच ऐकतो फक्त, बाकी माझ्याकडनं सेवादास्य होत नाही, स्मरण होत नाही, चालत नाही. एक एक गोष्ट घेऊन नाही चालणार. तुम्हाला नुसती चपातीच दिली चालेल का? नुसती भाजीच दिली तर चालेल का? नुसता भात दिला, नुसती डाळच दिली, कसं चालेल? सगळं आलं पाहिजे ना. ते चपातीसोबत भाजी आली पाहिजे, भातासोबत डाळ पाहिजे, हे सगळं जमलं पाहिजे ना, या पर्याय हे सगळे, तर मग पुढे जेवण होईल. तसं आपल्या आचार प्रणालीमध्ये ज्ञान ऐकणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, पण नुसतं ज्ञान ऐकणं एवढंच महत्त्वाचं नाही आहे. सोबत तुम्हाला काय करावं, सेवादास्यही करावा लागेल. मी म्हटलं की नाही मी खूप ज्ञानी आहे म्हणजे मला सेवादास्य करायची गरज नाही, असं नाही चालत. ते किती ज्ञानी असो, सेवादास्य करावं लागतं. आमच्या स्वामींच्या सन्निधानी भटोबासांसारखी व्यक्ती नव्हती, माईमभटांसारखी व्यक्ती नव्हती, पण सेवादास्य ते सुद्धा करायचे, करतात सेवादास्य. प्रत्येकजण सेवादास्य मार्गामध्ये जर का गेलात तर प्रत्येकजण सेवादास्य करतात. अधिकरणसुद्धा सेवादास्य करतात. त्यांच्याकडे जी सेवा आहे, अधिकरणांकडे काय सेवा आहे? पूर्ण मार्गमंडळी सांभाळायची सेवा त्यांच्याकडे देवाने दिलेली आहे. ती पूर्णपणे सगळ्यांना ज्ञानदातृत्व करायचं, त्यांच्याकडनं आचार करवून घ्यायचा, ही सेवा अधिकरणांची आहे. ती अधिकरण त्यांची सेवा जी त्यांना देवाने दिलेली आहे ते करत असतात. प्रत्येकजण सेवा करतात. म्हणून ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे, सेवादास्य तेवढंच महत्त्वाचं आहे, स्मरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि आचार जो आहे इतर तो करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मग एखादी व्यक्ती स्मरणाला बसली, सकाळी पूर्ण तल्लीन झाली आणि भिक्षा अवसर झालेला आहे, वाजलेत भिक्षाविधी, आता भिक्षेला जावं लागणार 10:30 वाजता 11 वाजता, आणि ते म्हणाले की नाही नाही आज माझं स्मरणच मन लागलेलं आहे, आज मी काय भिक्षेला जाणार नाही. तर तसं चालत नाही. तिथे काय करावं लागेल? तिथे कितीही स्मरणात ते लीन असले, तल्लीन असले, किती आनंद येत असला तर त्यांना त्यावेळेला भिक्षाविधीसाठी उठावं लागेल. हा विधी बाजूला ठेवावा लागणार नाही, कारण की स्मरण जे आहे ते तुम्ही भिक्षेला जातानासुद्धा तुम्हाला स्मरण करत करत जायचं आहे. भिक्षा घेताना पण देवाच्या नामाचं स्मरण करायचंच आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला स्मरण तुमचं बंद करायचं नाही आहे, तो विधी पण ठेवायचा आहे. आणि सोबत दुसरा विधी जो उपस्थित झाला तो विधीसुद्धा आपल्याला स्वीकारायचा आहे. जसं आता आपण इथे गाठी घेऊन बसलो आणि तेवढ्यात कोणी साधू आले, मग आता काय केलं पाहिजे? आपण कोणी वासनिक आले तर काय केलं पाहिजे? तर उठलं पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे, त्यांना बसायला दिलं पाहिजे, हातपाय सोळे करायला पाणी दिलं पाहिजे. आपण म्हटलं की नाही नाही माझी गाठी चालू आहे, मी उठणार नाही, तर तसं चालत नाही. गाठी घेऊन बसू नका. काही लोकांना सांगितलं की ते गाठी दाखवतात, गाठी आहे, मग लक्ष त्यांचं तिकडेच असतं, कामामध्येच. तुमचं जर काय हातात गाठी असेल, स्मरणात करत असाल, तुमचं लक्ष कुठेच नाही पाहिजे. मग
पण अशा वेळेला जर का एखादा विधी उपस्थित झाला तर त्या विधीला स्वीकारता आला पाहिजे. तो हा विधी मध्ये राहूनच तो विधी तुम्हाला स्वीकारता आला पाहिजे. एखाद्या वेळेस जर का अशक्त सेवा आली आणि तुमचं नित्य आटन चालू आहे पण अशक्त सेवा जर का मध्ये आली पण स्मरणनिष्ठ जर का आजारी पडलेत तर तुम्हाला तुमचं नित्य आटन जे आहे ते थोडं थांबवून ती सेवा निमित्तविधीमध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे. निमित्तविधीतनं तुम्हाला नित्यविधीत येता आलं पाहिजे. एकाच विधीमध्ये लीन होऊन राहायचं नाही आणि दुसरे विधी सोडून द्यायचे नाहीत. लहान मुलांना तुम्ही जेवण वाढा, ते काय करतात, त्यांना आवडतं तेच खाऊन घेतात, ते बाकीचं तसंच राहून जातं. तसं करायचं का? नाही. आपल्याला आवड नावड हाच मुळात प्रकार नको. जी सेवा आली ती करायची, जो विधी उपस्थित झाला तो करायचा. नित्यविधी निमित्तविधी सदा तत्पर असावं सगळ्याच विधींमध्ये. आणि कुठल्याही एकाच विधीमध्ये राहायचं नाही, मी फक्त सेवा दास्यच करेन असं राहायचं नाही. स्मरणाशिवाय तुम्हाला पुनःसंबंधाची योग्यता होत नाही. मग तुम्ही म्हणाले मग मी स्मरणच करेल, तसंही चालत नाही. कारण की सेवा दास्याशिवाय कर्मांचा नाश होत नाही. कर्मांचा नाश झाल्याशिवाय सुद्धा योग्य होत नाही जीव, तेही करावं लागेल. मग मी ह्या दोनच गोष्टी करेल तर तसंही चालत नाही की या दोन गोष्टी करायला पण ज्ञान लागतं, म्हणून ज्ञानही ऐकावं लागेल तुम्हाला. ज्ञान नाही ऐकलं तर मग काय होईल, तुम्हाला त्या विधी आचरणाचं निषेध आचरणाचं पुरेसं ज्ञान तुम्हाला भेटणार नाही. आणि म्हणून तुम्हाला काय करता आलं पाहिजे, सगळ्याच प्रकारे तुम्हाला तत्पर असलं पाहिजे. म्हणून सांगितलं की स्थिती अधीन न व्हावे, म्हणजे अधिकारापेक्षा अधिक आचार करायचा नाही आणि एकाच विधीमध्ये तल्लीन राहायचं नाही. एकच विधी धरून ठेवायचा नाही, सगळे विधी तुम्हाला घडले पाहिजेत. या संदर्भातली उत्तरार्ध 43 क्रमांकाची लीळा आहे ते नाथोबा स्थिती अधीनत्व निषेधू. एकुदी नाथोबा गोसाव्यांजवळी बैसले असती. एक दिवस नाथोबा जे आहेत ते आमच्या स्वामींच्या समोर बसलेले आहेत आणि स्थिती झाली आणि स्वामींपासनं नेहमी स्थिती हा प्रकार व्हायचा, आनंद हा प्रकार व्हायचा. तो स्थिती आनंद जो आहे तो या ठिकाणी स्वामींपासनं नाथोबासांना झालेला आहे. आणि बाईसांना काय माहिती नाही, समजा बाईसा कुठल्या तरी सेवेसाठी म्हणून बाहेर चाललेत. जाताना बाईसी नाथोबा ते म्हणितले. बाईसा नाथोबासांना म्हणतात, नाथो चुलीकडे पाहे. चुलीकडे पाहे म्हणजे चुलीकडे पहा बरं. आता नाथोबासांनी काय केलं, नाथोबाये चुलीये पाय सुदले, त्यांनी चुलीमध्ये पाय टाकून दिले. त्यांनी काय म्हटलं, चुलीकडे पाहे. त्यांनी काय केलं, चुलीकडे पाय म्हणजे चुलीकडे पाय करून दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं, जे सांगितलेलं आहे त्याच्या वेगळंच त्यांनी ते केलेलं आहे. बाईसांनी बघितलं बाबा आणि बाईसा म्हणतात, बाबा येणे चुली ये पाय सुदले, यांनी चुलीमध्ये पाय टाकले. अर्थात त्यांनी ते स्थितीच्या भरामध्ये टाकलेले होते. स्वामी म्हणतात की मंडळिका वृत्ती अधीन न होवावे, स्थिती अधीन न होवावे आणि स्थिती बंगली. वृत्ती अधीन न होवावे म्हणजे तुमची स्थिती जेवढी आहे, ज्या प्रमाणामध्ये आहे त्याच प्रमाणामध्ये ती भोगा. त्या स्थितीचा जो काही अधिकचं जे काही त्याच्यामधलं तुमचं हे आहे तो दाखवू नका, म्हणजे सहभाग जो आहे तो दाखवू नका. जेवढं आहे तेवढ्यामध्येच ती स्थितीच्या भरामध्ये जास्तीचं काही करून जाऊ नका. वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न होवावे म्हणजे स्थितीच्या अधीन व्हायला म्हणजे होण्याचं कारण नाही आणि आपण झालं पण नाही पाहिजे. प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपण राहिलो पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती एखादा विशेषच धरून बसले की बस मी दिवसभर विशेषाचीच सेवना करत राहीन, तसं नाही. तुम्हाला बाकीचे पण सेवा आहेत, बाकीचे पण आचार प्रणाली देवाने सांगितलेली आहे, ते पण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि मागच्या लीळा जी आपली चालू आहे या वचनांच्या संदर्भातली की अनुसरल्याची चर्या निरूपण या संदर्भामध्ये स्वामींना जेव्हा प्रश्न केलेला आहे तेव्हा माहीमभटांनी आणि स्वामींनी त्यांना जी काय वचनं सांगितली त्याच्यामध्ये हे पण वचन स्वामींनी सांगितलं की
वृत्ती अधीन न व्हावे आणि स्थिती अधीन न व्हावे हे स्वामींनी त्याच्यामध्ये सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. आणि पुढे तिसऱ्या लीळेमध्ये हे वचन आलेलं आहे, छर्दोबासांच्या संदर्भातली लीळा, की एकदा स्वामींचा प्रातपूजा अवसर झालेला होता आणि गोसावी विहरणा बीजे करणार होते विहरणासाठी. तेव्हा छर्दोबा येताती आणि छर्दोबा तिकडून येत आहेत. ते कुठेतरी प्रवास त्यांचा चालू आहे. छर्दोबा म्हणजे स्वामींच्या एकांक काळातले एक ज्ञानी आहे, बोधवंत आणि अनुसरलेली ही व्यक्ती आहे. विद्वान व्यक्ती आहे, आचरणशील व्यक्ती आहे आणि ते येताना दिसतात. परंतु ते येताना बघून देवाला कुठल्याही प्रकारचा आनंद झाला नाही. जर का भटोबास तिकडून येतात रिद्धपुरून तर स्वामींना आनंद झाला. आमच्या आऊसा ज्या आहेत ते 6 महिने स्वामींपासून लांब आहेत, मळीनत्व आलं आहे, पण उजळतीला आल्यानंतर देवाच्या भेटीसाठी रात्रभर तळमळल्या आणि सकाळी निघाल्या. स्वामी आनंदाने त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेलेले आहेत. अशा काही लीळा आपल्याला बघायला मिळतात. स्वामी स्वतः उत्सुक आहेत त्यांना भेटायला, पण इथे यांना बघितल्यानंतर स्वामी उदास झाले. का बरं? हाती शेळी डोळीये पाळणा कडिये लेकरू. बोधवंत चांगले ज्ञानी व्यक्ती, परंतु त्यांच्या एका हातामध्ये शेळी आहे, डोळीये पाळणा डोक्यावर पाळणा आहे आणि कडिये लेकरू, कडेवर एक लेकरू आहे त्यांच्या. पासी तैसी परीची स्त्री आणि सोबत एक स्त्री आहे. ऐसे वाटा जाता ती रस्त्याने चाललेत. स्वामींनी दाखवलं, हे घ्या गा छर्दोबा, हे आहेत छर्दोबा. मुळात त्यांचं नाव काय आहे? सारंगो हे त्यांचं नाव आहे, परंतु त्यांना छर्दोबा का म्हणतात? येथीचेनी बोधे बोधवंत, आमच्यापासून यांना बोध झाला आणि हे बोधवंत होते आहेत. तयाची सरी चैतन्य, तयाची सरी न पवे चैतन्य विद्यावंत, हे अशा प्रकारचे बोधवंत होते की बोधवंतांच्या संदर्भातलं देव सांगतात की बोधवंत अशा प्रकारचा व्यक्ती असतो की चैतन्य विद्यावंतसुद्धा त्याची बराबरी करू नाही शकत, एवढी बोधवंताची योग्यता असते. शेळी आणि तयाची ऐसिया परी मळीनता आली, आणि तरीसुद्धा यांना एवढं मळीनता का आली, मळीनत्व का आलं? स्वामी म्हणतात, जा पा नायका. आऊसांना म्हणतात, जा बरं. हाती शेळी डोळीये पाळणा ये काह्याची ऐसे पुसापा. विचारा त्यांना, हे तुमच्या हातात हाती शेळी आहे, डोक्यावर पाळणा आहे, हे काह्याची ऐसे म्हणजे कोण आहात तुम्ही, कुठले आहात? आऊसा जातात आणि विचारतात. ते म्हणतात, आम्ही नागा राऊळांची. त्याने म्हटले, तुम्ही कोणाची? आऊसी म्हटले, आम्ही गोसाव्यांची. हे कोणाचे होते? चांगदेव राऊळांचे असं म्हटलं पाहिजे होतं. त्यांनी नाव पण काय सांगितलं? नागा राऊळांचे. स्वामींनी सांगितलं की हे तुम्हा काळे करून वस्त्र तुल्य होईल गा. म्हणजे एखादा कपडा आपल्याकडे आज आहे तर 4-5 वर्षांनी तसाच कपडा दिसला आपल्याला तर आपल्याला लक्षात येत नाही की असाच कपडा होता का आपल्याकडे, हीच डिझाईन होती का, वेगळी होती, लक्षात येत नाही. आपण कपडेच काय सगळेच डिझाईन रंग काही लक्षात ठेवत नाही, विसरून जातो. स्वामी म्हणतात, तैसे तुम्हाला होईल काळे करून वस्त्र तुल्य. म्हणजे वस्त्र जसं वापरून ते आपण फेकून देतो, विसरून जातो, तसं तुम्हीसुद्धा आम्हाला विसरू शकता. आत्ता जर का आपल्याला कोणी म्हटलं की तुम्ही देवाचं नाव विसराल, ती म्हणाल, नाही नाही, 5वं नाव तर मी चांगलं पाठ झालेलं, आमचं 20 वर्ष स्मरण करतो आम्ही, आमचं कधीच देवाचं नाव आम्हाला विसरणार नाही, असं आत्ता या क्षणाला म्हणतो आपण. पण एखादी घटना होऊ द्या बरं, नेमकं त्यावेळेला आपण देवाचंच नाव घ्यायला विसरतो. आई ग बापरे सगळं म्हणून बसतो सगळं, पण त्याच वेळेला देवाची आठवण येत नाही. नंतर लक्षात येतं की अरे, जे आपण देवाला विनंती केलीच नाही, देवाचं नाव घेतलंच नाही. कधी कधी आपण असंच देवाला विसरतो. तुम्ही म्हणाल आम्ही कट्टर, आम्ही देवाला विसरणार नाही, तर स्वामी सांगतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर झाला पाहिजे. अहो, डायबिटीसवाले लोक जेवताना गोळी विसरून जातात खायची, नंतर आठवतात अरे गोळी खाल्लीच नाही. म्हणजे गोळी विसरतात, तर तिथे परमेश्वराला तर सहज विसरू शकतो आपण. आपण आपल्या आयुष्यात गोळीला जेवढं महत्त्व देतो तेवढं देवाला महत्त्व देत नाही. गोळ्यांचं कसं असतं आपलं, लगेच ते जेवणाच्या आधी गोळ्या, लगेच नंतर गोळ्या, झोपताना गोळ्या,
सगळ्या म्हणजे एकदम अपडेट ठेवतो, गोळ्या संपल्यात गोळ्या घेऊन या लगेच. सगळं गोळ्यांच्या बाबतीत, औषधांच्या बाबतीत किंवा अपडेट असतो आपण, तेवढं स्मरणाच्या बाबतीत असतो का कधी? की जेवतानाच नेमकं आपल्याला देव आठवत नाही, कारण की ताटामध्ये नावडती भाजी असते. तर देव आठवेल का आता तिथे? नाही आठवणार. किंवा झोपताना कधी आपण झोपतो असं एकदाचं होतं, आणि झोपताना जर का मोबाईल बघत बघत झोपलो आपण, तर देवाचं नाव घ्यायचं संबंधच येत नाही काही. आणि असं नाही म्हणजे कुठून बाहेरून आलो तर सगळ्यात आधी आपल्याला आतमध्ये आणता पहिले पंखा लावा आणि थंड पाणी द्या. देव आठवण्याचा काही प्रश्नच नाही आहे. जे महानुभाव साधक लोक आहेत ते आधी घरात आल्यानंतर हातपाय धुवून पहिले काय करतात? एक विशेष वंदन करतात, मग पाणी पितात. ही महानुभाव पंथीयांची खासियत आहे. आधी देवाला आठवायचं, देवाच्या संपर्कात यायचं, आणि नंतर मग पाणी पिणी काय असेल ते. म्हणजे आपल्याला देव विसरण्याचे ठाय सांगितले देवाने. इथे तुम्ही मला विसरू शकता, तिथे आवर्जून मला आठवा. आपणही देवाला विसरतो. तसं छर्दोबाज म्हणजे आपल्यापेक्षा आचरणवंत व्यक्ती होते, साधीसुधी व्यक्ती नव्हती. त्यांच्याकडनं काही चुका झाल्या म्हणून ते आपल्यासाठी न्यून वाटतात आपल्याला, पण वास्तविक बोधवंत व्यक्ती, आचरणशील व्यक्ती आहे. आणि आऊसांनी येऊन सांगितलं, ते म्हणतात, काह्याची रे नागदेव रावळाची येथीचे नावही नाही. स्वामी म्हणतात, काय म्हटले ते? काह्याची रे नागदेव रावळाची. कोणाची? तर म्हणे नागदेव रावळांची. येथीचे नावही नाही. आमचं नावसुद्धा विसरून गेले ते. चांगदेव रावळ म्हणायच्या ऐवजी नागदेव रावळ म्हणायला लागले ते. स्वामी म्हणतात, कवणा एकाचा पायीकू सन्निपातेला असे. कुणाचा तरी एक सेवक आहे, त्याला सन्निपात नावाचा जो ज्वर आहे, म्हणजे डोक्यामध्ये ज्वर गेला की तो माणूस काय काय बडबडायला लागतो, त्याला आपण बरळणे असं म्हणतो. तो आपल्या गोसाव्यांशी मेळीची शिवी दे. तो काय करतो? आईवरून किंवा पत्नीवरून तो काय करतो? शिवी देतो त्याच्या मालकाला. तो तयाचे ओकटे निघून हिताची प्रवर्ते, परंतु तो त्याचा वाईटपणा घेत नाही, कारण त्याच्या डोक्यात ताप गेला, तो काय काय बरळतो आहे. म्हणून त्यांनी जरी शिवी दिली तरीसुद्धा तो काही त्याचा मनावर न घेता हितीची प्रवर्ते, उलट त्याला चांगला वैद्य आणतो आणि म्हणतो की याते जो राखेल, जगवेल, त्यायासी मी एवढी सोन्याची राशी करेल. एवढी म्हणजे त्यांनी दाखवलं की एवढी सोनं मी त्याला देईल, किंवा याचं जेवढं वजन आहे तेवढं मी त्याला व्यक्तीला सोनं देईल. आता तेच जर का सावधू झाल्यावरही जरी म्हणे आता तो चांगला आहे, शुद्धीवर आला, चांगला झाला आहे, आणि मग जर का त्यांनी मालकाला शिवी दिली पत्नीवरून, तर तो मालक ऐकून घेईल का? तो लगेच तिकडे त्याचं सूर्य आणूनी मारुनी फेडी, लगेच तो मारून टाकेल त्याला. तैसे परमेश्वरा ते जीव म्हणे, देवता ते जीव म्हणे, परी परमेश्वर त्याची ओकटे नेगुनी ज्ञान देती. अन्य लोक बोलतात ना की देवतेला परमेश्वराला देवता म्हणतात, पण परमेश्वर त्यांचं ओकटं न घेता त्यांना ज्ञान देतात. परंतु जर का ज्ञान झाल्यानंतर जर का असं म्हटलं, आता आपण सगळे 2 शब्द आपल्याला माहितीच आहोत, आपण पूर्ण ज्ञानी नाहीत, परंतु आपण ज्ञानी आहोतच. जीव माहिती आहे, देवता माहिती आहे, प्रपंच परमेश्वर माहिती आहे, एवढं जर ज्ञान आपल्याला आहेच. आत्ता जर का आपण देवतेला परमेश्वर म्हटलं किंवा परमेश्वराला देवता म्हटलं, तर मग त्याची जरी ज्ञान झाल्यावरही म्हणे तरी अव्हेरी ती परमेश्वर काय करतात? त्याचा अव्हेर करतात, असनिदान देतात. बाईचा विचारतात, बाबा ह्यांचं असं का झालं मग, एवढे बोधवंत होते हे? स्वामी म्हणतात, संगातव. जे संगातव म्हणजे वाईट संगतीमुळे, चुकीच्या संगतीमुळे, धर्मव्यतिरिक्त संगतीमुळे. स्वामी सांगतात, अन्य मार्गीयांचा संसर्ग का नाही करायचा? का अन्य मार्गीमध्ये चला ट्रिपला जायचं आहे, तर मग इकडे जाऊया, अमक्या ठिकाणी, तिरुपती बालाजी म्हणा, अमके कुठेतरी. आता तुम्हाला जायचं असतं का? म्हणजे तिथे आसपास जायचं असतं, आणि त्याच्यामध्ये तिथून ते जवळ असल्यामुळे लगेच तिथे आपल्याला नेल्या जातं. आता नाही म्हणता येतं का? नाही म्हणता येत नाही, जावं लागतं. ते आपण बाहेर थांबतो, पण तिथपर्यंत तर जातोच की नाही, किंवा त्या लोकांच्या संपर्कात तर राहतो ना आपण. मग काय होणार? त्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी घडणार त्याचं झळ तुम्हाला पण पोचणार. एखाद्या ठिकाणी आग लागली, जळेल ती वस्तू, पण त्याची धग तर तुम्हाला लागेल की नाही? त्याच्यातनं जे काही तुम्ही धग नाही लागणार, तुम्ही म्हणाल आम्ही लांब आहोत, पण त्याच्यातनं जो काळ्या जे काही हे उडेल त्याचं तर कुठेतरी तुम्हाला ते कपड्यावर येणार असते.
सफेद कपडे असतील लगेच लक्षात येतं आपल्या, म्हणजे काहीतरी असर आपल्यावर होतो. म्हणून अन्य मार्गांचा संसर्ग न करावा सांगितलं. ह्यांनी तो चुकीचा संग केला. आपण जर का स्मरण न करणाऱ्या व्यक्तीचा संग केला तर आपलं स्मरण ठाकून जातं. ज्ञान न ऐकणाऱ्या लोकांच्या सोबत राहा, तुम्हाला पण ज्ञान न ऐकण्याची इच्छा निर्माण होईल की काय ऐकायचं, आता रोज रोज काय ऐकायचं, आपण थोडीच काय आचरणाला जाणार आहे कुठे, म्हणून तुम्ही पण ऐकणं बंद करता. तसं यांनी थोडासा संघ यांचा पालटला, सवयी काही चुकीच्या लागल्या म्हणून हे असं झालं. ईश्वर बोधे बोधवंत ईश्वरोगे देशाच एवढी झाडाचे जन्मक्षेपो जाय, स्मरणा विलो पडेल म्हणून, म्हणजे हा या प्रकारची व्यक्ती होती बरं का. एकदम उच्च कोटीचं आचरण होतं. आणि एकदा तर असं झालं की स्मरण करायचं आहे, भिक्षेला पण जायचं आहे, भिक्षेला जायला उशीर झालेला आहे. आता भिक्षेला जायचं गावात, तिकडून भिक्षा घेऊन यायचं, मग जेवायचं, मग स्मरणाला बसायचं, खूप वेळ विनास्मरणाचा जाईल. म्हणून ह्यांनी काय केलं की म्हणून छर्दीत अन्न भोजन करी, त्यांनी काय बघितलं की एका श्वानाने तिथे वमन केलेलं होतं, ते वमन केलेलं अन्न त्यांनी खाल्लं. बघा म्हणजे किती जबरदस्त. एसनी घृणा जिंकली, इतकी घृणा म्हणजे इतकं त्यांनी विकल्पाला जिंकलेलं आहे. आपण आपलंच वमन केलेलं बघू शकत नाही, त्यांनी कुत्र्याने वमन केलेले ते अन्न धुवून ते ग्रहण केलेलं आहे. इतकी घृणा जिंकलेली होती. तया संघास्त वैसे झाले तो, त्याच्या बाबतीमध्ये अशा उच्चकोटी आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या संघ जो आहे तो चुकला थोडासा. संघ तुमचा थोडा जरी चुकला तरी तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. आता इकडे येतानाच तुमची एक जरी रस्ता गल्ली चुकली तर तुम्ही इथे याल का? तुम्ही दुसरीकडेच जाल कुठेतरी. म्हणजे एक थोडंसं जरी चुकलं आपल्याला आत्ता ते कसं वाटतं, थोडंसं वाटतं. जसं ते उपग्रह सोडतात ना, उपग्रह सोडताना तो थोडा जरी तिरपा असेल तर तो दुसरीकडे जाईल कुठेतरी. कारण की इथे जरी तो थोडा तिरपा आहे तरी वर जाता 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 त्याची पूर्णपणे दिशा बदलून जाऊ शकते. म्हणून पूर्णपणे रेषेमध्ये असणं गरजेचं आहे. संघ तुमचा चांगला असला पाहिजे. उपदेशी जरी संघ आहे तरी लक्षात घ्या त्या उपदेशी आपल्यासोबत जे आहेत, आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांना स्मरणाची आवड आहे का, ज्ञानाची आवड आहे का, स्थानवंदन करण्याची आवड आहे का, सेवादास्य करण्याची आवड आहे का, तपासून बघा. ते तसे नसतील त्यांना तसं बनवा. तसे नाही बनले तर तुम्ही त्यांच्यासारखं बनवून बसाल. मग काय करा, संघ पालटा, सोडून द्या त्यांचा संघ. काही हे नका करू की 10 वर्ष 15 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. नाही, तुमच्यासारखं ते जर का अपेक्षित आचरण ते नाही करत तर थोडा संघ त्यांचा लांब ठेवा. तुम्ही जास्तीत जास्त स्मरण करणाऱ्या लोकांसोबत राहा, सेवादास्य ज्ञान श्रवण करणाऱ्या लोकांसोबत राहा. बघा तुमची लगेच बुद्धी पालटेल. तुम्हाला मळीनत्व आहे, स्मरण होत नाही, काय 4-8 दिवस मार्गात जाऊन थांबा, लगेच तुम्हाला उजळता येते आपोआप. म्हणजे संघ पालटला की लगेच उजळता येते. संघ जर का चुकला लगेच मळीनत्व येतं. म्हणून इथे सांगतात की संघास्तव म्हणजे मुळात म्हणजे देवाने सांगितलेलं तेच करायचं आहे. देवाने कुठेही छर्दित अन्न भोजन करायला सांगितलं नाही, वमन केलेलं अन्न खायला सांगितलेलं नाही. स्वामींनी सांगितलं की भिक्षा मागून नदीच्या तरी भोजन की जे सांगितलं. ह्यांनी काय केलं, अधिकारापेक्षा जास्त आचरण केलं. त्यांनी वमन केलेलं अन्न खाणं अधिकारापेक्षा अधिक आचरण केलं आणि न सांगितलेलं आचरण केलं. म्हणजे देवानी सांगितलेलं सुद्धा नाही आहे ते केलं. म्हणून काय झालं, मळीनत्व यायला सुरुवात झालेली आहे. भक्तिजन विचारतात, जीजी कवणीपरी ऐसे झाले जी स्वामी म्हणतात, मागा झाडाचा तरसू लागला. म्हणजे कुठल्या तरी एका झाडाच्या खाली म्हणजे स्मरण करताना असं बघावं लागतं कुठलं झाड सात्विक आहे. मग त्यामध्ये हे झाड सात्विक वाटलं, ते झाड सात्विक वाटलं, त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता. मग एखादं झाड तामस असेल तिकडे स्मरण होत नाही, मग दुसरं झाड ते राजस असेल तिकडे स्मरण होत नाही, मग तिसरं झाड मग ते सात्विक असतं आणि मग तिथे स्मरण घडतं. असं करताना गावनी गावा जाती, एकी गावी झाड स्वस्त सत्वस्त मीनले. कुठलंच झाड त्यांना बरोबर मिळेना. मग या गावावरून त्या गावाला असं जाता जाता एका गावाला पोचले. तिथे एक झाड मिळालं आणि तिथे स्मरण केलं, सत्व साधलं. 3 दी पाळले, 3 दिवस झाले. 4था दी एकू आला बैसला. 3 दिवस झाले
आणि चौथ्या दिवशी एक जण आले, तिथे बसले आणि मग ते सांडिले दुसऱ्या झाडाखाली बैसले. ती व्यक्ती तिथे आली म्हणून आता त्यांना सवय लागली, ते येतील इथे. मग दुसऱ्या झाडाखाली गेले, तेथे येऊन बस. तिथे पण तो आला. ते लागले पण देखोनी बोलाविला. त्यांना वाटलं हे आपण कुठेही गेले तरी येतात, म्हणजे ह्यांना आपल्याविषयी लागले पण आहे चांगलं, म्हणून मग त्यांनी बोलले, त्यांच्याशी संपर्क केला, संवाद केला. मग त्यांनी दुसऱ्या एका दिवशी भाजी आणली, 2 दिवस सोडून परत भाजी आणली आणि म्हणून हळूहळू घनिष्ठता निर्माण झाली. आता गावोनी गावा जाणारा माणूस एकाच गावाला थांबला, एकाच झाडाखाली थांबला, एका व्यक्तीच्या संपर्कात आला आणि एकाच ठिकाणचं भोजन यायला लागलं. आणि मग तो जो माणूस येणारा होता, सांसारिक होता, त्याला अशक्तता निर्माण झाली, तो मेला. मग तयाची या स्त्रिया म्हटले, आता हे भिक्षेला त्यांच्याकडे जायचे रोज. त्यांची पत्नी म्हणते, आता हे पण गेले तर तुम्ही देवळात झोपण्यापेक्षा इथेच पडवीला झोपत जा, येथची पाठ घाला, येथची जेवा. तया ते म्हटले, तयाचे म्हणितले केले. कोणाचे म्हटले केले? देवाचे म्हणितले न केले, जीवाचे म्हणितले केले. सुरुवात केली. शोक्ती जेव्हा तुम्ही ऐकता, जीवाचं जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा मळीनत्व यायला लागतं. तिथेच जेवायचे, तिथेच झोपायचे. आणि त्या संघास्तव हा ठाव वेरी गेला गा, म्हणजे धर्मापासून हे गेले. कोणामुळे? तो माणूस जो यायचा तिथे, त्याच्या संपर्कामुळे, त्याच्या संघामुळे धर्मापासून गेले. आणि म्हणून स्वामी सांगतात की वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे, एका झाडाची सवय न व्हावी, एका स्थानाची सवय न व्हावी, सवय ते काहीस्याचीही न व्हावी. एका झाडाची सवय नको, एका स्थाना म्हणजे मला इथेच स्मरण साधतं असं नको. सत्संगाला आल्यानंतर पण मला ह्याच जागेवर माझी जागा आहे ही असं नाही. कुठल्याही जागेवर बसून तुम्हाला सत्संग ऐकता आला पाहिजे. सवय कशाचीच नसली पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण आचार प्रकरणाचं 57 क्रमांकाचं वचन जे आहे ते आपण या ठिकाणी श्रवण चिंतन केलं. वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे. दंडवत.